सध्या समाजात अनेक कुपरंपरा आणि चालीरीती आहेत। नाशिक जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानाच्या माध्यमातून एकल महिला आणि एकल पुरुषांचा आंतरजातीय विवाह सोहळा पार पडलाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरून हा विवाह पार पडलाय। या लग्न सोहळ्यात गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। समाजात परिवर्तन घडवण्याच्या उद्देशानं नाशिकच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या माध्यमातून नवचेतना अभियान सुरू करण्यात आले आणि या अभियानाच्या माध्यमातून नाशिकमध्ये ग्रामीण भागात समाजाला दिशा देणारा आंतरजातीय विवाह संपन्न झालाय। चर्चा केल्यानंतर आम्ही एकमेकांशी विवाह करण्यास तयार झालो। कालच आमचा विवाह सोहळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाला। त्याबद्दल माननीय सीओ साहेब ओमकार साहेब, ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पवार व ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम यांचे मी फार फार अभिनंदन करतो व आभार मानतो। ग्रामपंचायतीत सल्ल्यानं मग आम्ही असं हे केलं कार्यक्रम। आणि कालच्या साहेबांचं तुम्हाला काय मार्गदर्शन भेटलं का? हा, कोण 11,000 रुपये। कोणत्या प्रेरणेने माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या काल तुमचा विवाह झाला ना? हा, मग ते ना आमचे वाले पोरं सोर आम्हाला काय पाठ नव्हते एवढे करून मग आम्ही केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।